हाय टू फॅमिली, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आमचा बघा हा ग्रुप चाललाय आम्ही दुगरवाडी धबधबा बघायला. तर मी तुम्हाला माझ्या परिवाराची ओळख करून देते. बघा माझ्या फॅमिली आहे माझ्यासोबत. यावं नेता बाई, ह्या माझ्या मोठ्या ननंदबाई, यांना तुम्ही बघितलंच असाल. आणि ह्या छोट्या ननंदबाई मनीषा ताई, आणि ह्या त्यांच्या मुली. या मानसी, हे मानसी ताई, हे माझ्या लहानी ननंदबाईची मुलगी आकांक्षा. हाय कर. हाय. बाकीचे गेले पुढं, आता आम्ही चालू हळूहळू. आम्ही तिकीट नाही. हा एवढे आमचे. मला ठेवा. बाटली भरली पण मी ते पीठवर ठेवायला गेली, बाटली तिथं ठेवून दिली. अशी बनवून जाते. पर्यावरण ठेवतात ना असं. हॅलो, ए आपल्या ग्रुपने सगळ्यांनी इकडे बघा, माझ्याकडे हाय करा म्हणजे दिसल किती ग्रुप आहे. चला आता दुगरवाडी धबधबा कर का डोंगराचा. असे पॉइंट घ्यायचे. का चोरलीचा डोंगर आहे ना. काय चला तुम्ही जा दोघी जणी, मी येते. बघा जंगलातून घुसायचंय. काटे फक्त सांभाळा, काटे. अरे बापरे, मी नको अटकायला. इथून मोकळे. दादूच्या नावावर कोणी माणसं येऊन गेली. हा का, सांगितलं असेल ना नाव. आणि कसे गावातले माणसं ओळखीचे राहतात ना, गावाचे माणसं लगेच सोडितात. सांगितलं ना या माणसाने तुझं नाव घेऊन 5-6 माणसं घेऊन आलाय, तुझा नंबर घेतलाय. इथून आलं मामा पण पैसे घ्यायचे ना. इथूनच बघतात काय काय जण खाली जाती नाही. बघा म्हणूनच छान वाटतं बघा बघायला.
खाली आहे ना, पण म्हणलं इकडं काय काय तर तिथे जातात ना, पण मग तिथं 1-1.5 तास 2-2.5 तास लागतात तिथपर्यंत जायला, कारण तो असं चक्कर मारून जावं लागतो ना एवढं. पण मग अर्ध्या रस्ते जाऊन काय फायदा नाही, हे पाहायला भेटणार नाही.